छत्रपती शिवाजी महाराजांची द्विलिपीत केलेली राजमुद्रेचं राज ठाकरेंच्या हस्ते अनावरण। मोडी आणि देवनागरी लिपीत राजमुद्रेचं अनावरण। तेजस लोखंडे यांनी ही राजमुद्रा तयार केली। सर्वधर्म समभाव ही छत्रपती शिवरायांची संकल्पना होती। हिंदू मुस्लिम असं केलं असतं तर आज आपण गुलामगिरीत असतो। मंत्री नितेश राणेंच्या वक्तव्यावर उदयनराजेंची प्रतिक्रिया। मंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी। सरकार विरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी। पीओपी मूर्तींसंदर्भात विधानसभेत आमदार चंद्रकांत नवघरे यांची उपस्थित केली लक्षवेधी। पीओपी मूर्तींमुळे प्रदूषण होत नाही असा काही लोकांचा दावा। कोर्टाच्या आदेशाला आम्ही बंधनकारक पण लोकभावनाही महत्त्वाची। लक्षवेधीवर पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंचं उत्तर। माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळातील 35 कोटींच्या 100 शववाहिका धूळ खात पडून तर 100 शववाहिकांबाबत संबंधित मंत्र्यांना विचारू। कोरोना काळात अनेक रुग्णवाहिका शववाहिका खरेदी केल्या होत्या। अजित पवारांची प्रतिक्रिया। नवयाकडून लोकसभा लढा असं राजू शेट्टींना अनेकदा सांगितलं। राजू शेट्टींनी माझं ऐकलं असतं तर ते आज खासदार असते। जयंत पाटलांचं वक्तव्य। 1983च्या चौकशीत सांगली जिल्हा बँकेवर ठपका। 1983च्या चौकशीवर स्टे दिला। मंत्री महोदयांनी या बाबीकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे। सांगली जिल्हा बँकेच्या मुद्द्यावरून पडळकरांचा विधानसभेत सवाल।